श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी विचार केला आहे का की लसणाची एक साधी कळी जी आपण दररोज आपल्या अन्नात वापरतो, ती जर तुमच्या उशाखाली 72 तास ठेवली तर तुमच्या जीवनाचा चेहरा बदलू शकते. हा एक साधा घरगुती उपाय वाटतो, पण यामागे एक रहस्य आहे. भिक्षूंनी ते स्वीकारले, आयुर्वेदाने ते स्पष्ट केले आणि परमहंस योगानंदजी यांच्यासारख्या महान संतांनी ते आध्यात्मिक रहस्यांशी जोडले. जेव्हा शरीर, मन आणि आत्मा थकलेला असतो, जेव्हा डोळ्यातून झोप निघून जाते, जेव्हा अस्वस्थता हृदयात सतत दडदडत असते, तेव्हा हा छोटासा उपाय जीवनात असा चमत्कार करू शकतो ज्यांची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. तो 72 तासांचा लसणाचा चमत्कार आहे. उशीखालील लसणाचा चमत्कार. रात्र गडद झाली होती. शहरातील रस्त्यांवर शांतता होती आणि खोलीच्या खिडकीतून येणारी थंड हवा पडदे हलवत होते. अर्जुन अंथरुणावर पडला होता, पण त्याचे डोळे उघडले होते. घड्याळाची सुई एक एक करून हलत होती आणि त्याची अस्वस्थता वाढत होती. माझ्या मनात इतक्या गोष्टी चालू होत्या की माझी झोप कुठेतरी गेली होती. हृदय जड झाले होते, मन थकले होते आणि आत्म्यावर एक प्रकारचे ओझे लादले गेले होते. ते किती वेळा वळले, किती वेळा डोळे बंद करण्याचा प्रयत्न केला, पण तो तिच्यासोबत झोपायला गेला होता. पुस्तकांच्या ढिगाऱ्यात त्याने अचानक एका जुन्या पुस्तकाकडे पाहिले, जे कित्येक महिन्यांपासून त्याच्या डेस्कवरील धूळ खात होते. परमहंस योगानंद यांच्या शिकवणीवरून आधारित हे पुस्तक होते. तो विचार न करता पाने फिरवू लागला, पण त्याची नजर एका शब्दावर खेळली होती. त्यात असे लिहिले होते की निसर्गाने तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक रोगावर उपचार विखुरले आहेत. तुम्हाला फक्त ते ओळखण्याची क्षमता हवी आहे. अर्जुनाने हे वाक्य पुन्हा पुन्हा वाचले. जणू कोणीतरी तिला आत खोलवर स्पर्श केला होता. इतक्यात त्याच्यासमोर एक छोटासा परिच्छेद आला, ज्यामध्ये असे लिहिले होते की जर रात्री झोपताना उशीखाली लसणीची एक कळी ठेवली तर शरीर आणि मन दोघांनाही शांती मिळते. सुरुवातीला अर्जुनाला हे विचित्र वाटले. लसणीची लवंग कोणता चमत्कार करू शकते? हा तोच मसाला आहे जो दररोज स्वयंपाकघरात वापरला जातो. पण आत कुठेतरी असेही वाटत होते की कदाचित त्यात काहीतरी गुपित आहे. त्याला झोप लागलीच नव्हती. त्यामुळे का नाही, असा विचार त्याने केला. तो उठला आणि स्वयंपाकघरात गेला. पेटीतून लसणीची ताजी कळी काढा आणि परत या आणि उशीखाली ठेवा. त्याने डोळे मिटले तेव्हा थोडीशी अस्वस्थता जाणवली, पण त्याच वेळी तो अतिशय शांत होता. काही काळानंतर त्याचे विचार मंद होऊ लागले आणि त्याचे शरीर शिथिल होऊ लागले. त्याला वाटले की तो बऱ्याच काळानंतर झोपेच्या जवळ आला आहे. अचानक स्वप्नांच्या जगात तो दिव्यांची भरलेल्या एका खोलीत पोहोचला. तिथे दैवी उपस्थिती होती. जणू वातावरणात शांतता आणि प्रकाश आहे. त्याच प्रकाशात एक प्रतिमा दिसली. ते परमहंस योगानंद होते. अर्जुनाने तिला एकदा पुस्तकांच्या छायाचित्रांमध्ये पाहिले होते, पण स्वप्नातील त्याची उपस्थिती विलक्षण होती. योगानंद हसला आणि म्हणाला, लसूण हे केवळ अन्न नाही, तर शरीर आणि आत्मा या दोघांनाही शुद्ध करणारी ही निसर्गाची देणगी आहे. त्यातील ऊर्जा इतकी प्रबळ आहे की ती नकारात्मकता बाहेर काढते आणि तुमच्या आत फक्त प्रकाश सोडते. जेव्हा तुम्ही ते उशीखाली ठेवता तेव्हा ते तुमच्या मज्जातंतूंना आराम देते. हे तुमचे मन शांत करते आणि तुमच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करते. अर्जुनाने हा संदेश स्वतःमध्ये आत्मसात केला. गाढ झोप लागली आणि सकाळी त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. बऱ्याच काळानंतर तो इतका गाढ झोपला होता की त्याचे शरीर ताजेतवाने आणि उजळ दिसत होते. श्वास नेहमीपेक्षा ताजेतवाने वाटत होते. आत काहीतरी साफ झाल्यासारखे वाटत होते. तो विचार करत होता की हा केवळ योगायोग होता की तो खरोखरच लसणाचा परिणाम होता.
दिवसभर त्याने पाहिले की त्याचे डोके जड नव्हते. तणाव पूर्वीसारखा त्रासदायक नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित होते, जे तो स्वतः अनुभवत होता. आणि दुसऱ्या दिवशी रात्री त्याने पुन्हा तेच केले. तिने लसणीची लवंग उशीखाली ठेवून डोळे बंद केले. त्यावेळी मला आणखीन झोप लागली. त्याच्या स्वप्नात त्याला एक अदृश्य शक्ती त्याच्या खांद्यावरून ओझे उचलताना दिसली. वर्षानुवर्षे जमा झालेला तणाव अचानक नाहीसा झाल्याचे दिसते. तिसऱ्या रात्री जेव्हा त्याने लसूण ठेवले, तेव्हा तो अनुभव आणखीन विचित्र होता. खोली एका अदृश्य ऊर्जेने भरलेली दिसत होती. तिचे विचार शांत झाले आणि हृदयाचे ठोके पूर्वीपेक्षा अधिक आरामदायक झाले. त्यांच्या आत एक खोल शांततेचा सागर असल्यासारखे त्याला वाटत होते. सकाळी जेव्हा त्याने डोळे उघडले, तेव्हा त्याच्या मनात आत्मविश्वासाची एक वेगळी पातळी होती. शरीर खूप हलके होते आणि मन खूप शांत होते. 72 तास पूर्ण झाल्यानंतर अर्जुनला जाणीव झाली की ही केवळ झोपेची बाब नाही, तर त्याच्या संपूर्ण अस्तित्वामध्ये बदल झाला आहे. त्याची अस्वस्थता दूर झाली. विचारांचा आवाज कमी झाला. आत्म्याने एखाद्या नव्या प्रकाशाला स्पर्श केल्याप्रमाणे आत एक वेगळी शांतता होती. आता त्याचा असा विश्वास होऊ लागला की निसर्गातील प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये काहीतरी मोठे रहस्य लपलेले आहे. त्याला योगानंदाचे स्वप्न आणि त्याचे शब्द आठवले. चमत्कार शोधू नका. चमत्कार तुमच्या आत आहे. निसर्ग हे केवळ एक माध्यम आहे. खरी शक्ती तुमच्या विश्वासात आणि तुमच्या आत्म्याच्या जागृतीमध्ये आहे. हे सत्य त्याच्या जीवनाचा आधार बनले. हळूहळू त्याचे मन विचलित होऊ लागले. आधी ते काही मिनिटेही ध्यान धारणेत बसू शकत नव्हते. आता ते तासनतास शांतपणे बसू शकत होते. नात्यातील तणाव कमी होऊ लागला. ऑफिसमध्ये जेथे आधी ते तणावग्रस्त आणि चिडखोर असायचे, आता त्यांच्या स्मितहास्याचा सर्वांवर परिणाम होत असे. त्याला समजले की उशीखाली ठेवलेल्या एका साध्या लसणीच्या कळीने केवळ त्याची झोपच वाढली नाही, तर त्याच्या संपूर्ण जीवनाचा मार्ग बदलला. हे केवळ शरीराला बरे करणे नव्हे, तर आत्म्याला जागृत करणे होते. आता त्याने ठरवले की तो हे रहस्य लपवणार नाही, केवळ एका ध्यान गुरुला भेटण्याशिवाय. पण अर्जुनाला माहीत होते की हे सर्व तो दररोज रात्री करत असलेल्या छोट्याशा उपचाराचे फळ आहे. हळूहळू त्यांच्या नात्यात बदल होऊ लागला. सुरुवातीला घरात तणाव होता. एका छोट्याशा मुद्द्यावरून वाद झाला होता. पण आता अर्जुन इतका शांत आणि सकारात्मक झाला होता की त्याच्या स्वभावाचा परिणाम संपूर्ण घरावर दिसू लागला. जिथे आधी त्याची आई म्हणायची की तुम्ही नेहमी तणावाखाली असता, आता ती म्हणते की मुला, तुझ्या चेहऱ्यावर एक विचित्र चमक आहे. जणू तुम्ही एका नव्या जगातून परत आला आहात. त्याची पत्नी आता तक्रार करत नव्हती. त्याऐवजी तुमच्याबरोबर राहिल्याने मनाला आता खूप शांती मिळते. अर्जुनाला वाटले की लसणाचा हा चमत्कार केवळ त्याच्या आत्म्यातच नव्हे, तर त्याच्या संपूर्ण वातावरणात पसरत आहे. 5व्या दिवसाच्या रात्री त्याने उशीखाली लसूण ठेवले आणि स्वप्नामध्ये तो स्वतःला एका मोठ्या डोंगराच्या शिखरावर सापडला. तेथून संपूर्ण पृथ्वी दिसत होती. पायाखाली ढग होते आणि वरचे आकाश ताऱ्यांनी भरलेले होते. अचानक योगानंद पुन्हा प्रकट झाला आणि म्हणाला, मनुष्याला बऱ्याचदा असे वाटते की चमत्कार बाहेरून येतील, परंतु खरा चमत्कार तेव्हा होतो जेव्हा तुम्ही आतून बदलता. हा लसूण तुम्हाला एकच मार्ग दाखवत आहे. खरा बदल तुमचा विश्वास आणि तुमच्या आत्मविश्वासातून होत आहे. लक्षात ठेवा, साधने कधीही खूप मोठी किंवा खूप लहान नसतात. श्रद्धा त्यांना महान बनवते. त्यांचे बोलणे ऐकून अर्जुन खूप भावुक झाला. हा प्रयोग खरोखरच केवळ एक प्रतीक होता, हे त्याला आता स्पष्टपणे समजू लागले होते. निसर्गाचे छोटे छोटे उपायही किती खोल आध्यात्मिक दरवाजे उघडू शकतात, याची आपण आठवण करून देण्यासाठी हे आले आहे. सकाळी उठल्यावर त्याने ठरवले की आता तो देखील त्याच्या दिवसाची सुरुवात लसणाने करेल. तिने सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात लसणाची एक छोटी लवंग खाण्यास सुरुवात केली. त्याला वाटते
की त्याची ऊर्जा दिवसभर राहते आणि थकवा कमी होतो. हळूहळू त्याच्या वागण्यात बदल होऊ लागला. सकाळी लवकर उठून ध्यान करा, नंतर थोडे प्राणायाम करा आणि नंतर हलके जेवण करा. तिची झोप आता पूर्वीसारखी नव्हती, पण आता प्रत्येक रात्र सखोल आणि शांत असे. त्याला माहिती होते की उशीखाली लसूण ठेवल्याने दररोज रात्री त्याचे मन शुद्ध होते आणि आत्मा नवीन ऊर्जेने भरलेला असतो. 6व्या दिवसाच्या रात्रीचा अनुभव सर्वात आश्चर्यकारक होता. जेव्हा तिने उशीखाली लसूण ठेवले, तेव्हा तिला वाटले की खोलीत दुसरे कोणीतरी उपस्थित आहे. तो घाबरत नव्हता, तो शांत होता. त्याने डोळे बंद करताच त्याला त्याचे शरीर उजळल्याचे आणि त्याचा आत्मा उठल्याचे जाणवले. एका स्वप्नामध्ये त्याला स्वतःला एका मंदिरात आढळले, जेथे हजारो दिवे जळत होते. एक सखोल शांतता होती. केवळ दिव्यांचा प्रकाश आणि मंत्रांचा प्रतिध्वनी. अचानक तोच दिव्य प्रकाश त्याच्या समोर पुन्हा प्रकट झाला आणि एक आवाज आला, आता तुम्हाला समजले आहे की शक्ती बाहेर नाही तर आत आहे. हे लसूण केवळ एक माध्यम होते, ज्याने तुम्हाला याची जाणीव करून दिली. 72 तासांनंतर तुम्ही पूर्वीच्या स्थितीत परत आला आहात, आरामदायी, शांत आणि ऊर्जेने परिपूर्ण. अर्जुनच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याला वाटले की त्याचे आयुष्य खरोखरच बदलले आहे. हा बदल केवळ शारीरिकच नव्हता, तर मानसिक आणि आध्यात्मिक देखील होता. तिला आता झोपण्यासाठी संघर्ष करावा लागला नाही. दबाव त्याच्यावर आला नाही. त्यांचे विचार स्पष्ट आणि सकारात्मक होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला आता त्याच्या आतील प्रकाश ओळखला गेला. 72 तास पूर्ण झाले आहेत. अर्जुनाने आता हे रहस्य एकटेच न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने ते सर्वांसोबत वाटून घेण्याचे ठरवले. याबाबत त्यांनी आपल्या कुटुंबियांना माहिती दिली. सुरुवातीला सर्वजण हसले आणि म्हणाले की उशीखाली लसूण ठेवल्यास काय होईल. पण जेव्हा त्यांनी पाहिले की अर्जुनाने जीवन खरोखरच बदलले आहे, तेव्हा त्यांच्यापैकी अनेकांनी हा उपाय करून पाहिला. हळूहळू त्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले. काहींना सांगितले की ते झोपले होते, काहींनी सांगितले की मन शांत झाले आणि काहींनी सांगितले की त्यांचे संबंध सुधारू लागले. अर्जुनाला जाणीव झाली की हा योगानंदांचा संदेश आहे. चमत्कार शोधू नका, तो जगायला सुरुवात करा. त्यांनी आता हा प्रयोग एक मिशन बनवला आहे. तो कुठेही गेला तरी लोकांना सांगत की हा केवळ घरगुती उपाय नाही, तर आत्म्याला जागृत करण्याचा एक मार्ग आहे. लसूण हा केवळ एक प्रतीक आहे. आतली शक्ती आणि विश्वास हा खरा चमत्कार आहे. आता त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. त्याचा चेहरा उजळला, डोळ्यात एक खोल शांतता आणि आत्म्यात एक वेगळी ऊर्जा होती. 72 तासांचा हा छोटासा प्रयोग त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णायक टप्पा ठरला आणि त्याने ठरवले की तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण या शांती आणि ऊर्जेसह जगेल. जेव्हा अर्जुनाने आपला 72 तासांचा प्रवास पूर्ण केला, तेव्हा त्याला जाणवले की हा चमत्कार बाहेर नाही तर आत आहे. उशीखाली ठेवलेली लसणीची एक साधी कळी त्याच्यासाठी दार बनली होती. एक दार ज्याने त्याला अस्वस्थतेपासून शांततेकडे, थकव्याहून ऊर्जेकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे नेले. योगानंदांचे शब्द आता केवळ स्वप्नांमध्ये प्रतिध्वनित होत नव्हते, तर त्याच्या दैनंदिन दिनक्रमात आणि विचारांमध्ये जिवंत झाले होते. त्याला असे वाटले की जीवनाचा प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास आणि प्रत्येक वस्तू त्याच्या आत देवत्व आहे. लसणाचे हे रहस्य केवळ एक प्रयोग नव्हे, तर एक संदेश होता. निसर्ग नेहमीच आपल्यासोबत आहे. आपल्याला फक्त विश्वास आणि संयमाने ते स्वीकारावे लागेल. आज अर्जुनाच्या डोळ्यांची चमक आणि त्याच्या चेहऱ्याची चमक ही कथा सांगत होती की जो व्यक्ती आतून स्वतःला बदलतो, त्याच्याकडे जग बदलण्याची क्षमता असते. आणि 72 तासांच्या या छोट्याशा चमत्काराची ही सर्वात मोठी देणगी होती. आतील आत्मा जागृत करणे
आणि बाहेरील जग प्रेम आणि प्रकाशाने भरणे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.